Hello everyone. We are studying 5th chapter inventory control. So you all know what is inventory. So inventory it's all that is the your raw material, fuels, lubricants, spare parts, maintenance consumables, then semi processed product, so that finished goods, so that everything it comes under the inventory. So in previous early lectures we had seen that definition of inventory, then the definition of inventory control. It's a systematic control, constant checking and evaluation of stored inventories. Then there are three objectives of inventory control, functions of inventory control. Then we had started the technique of inventory control. In that, first one is ABC analysis, that is the always better control analysis. In that products means items are divided into the three categories, that is the A items, B items and C items. So all costly items are comes under these A groups. Then there are some reasonable items, that is neither costly nor cheap, they are comes under these B items, and cheap, which are cheaper in cost, they are included in C items. So this is the tabular form of this ABC analysis. Then we had seen advantages of ABC analysis. Then we had started the another technique, that is economic order quantity, that is the EOQ. So there are again three methods for determination of EOQ, that is the tabular determination, graphic presentation and determination of EOQ by an algebraic formula. So after that we will start the next technique, third technique, that is the perpetual inventory system. So what is meant by this perpetual inventory system? It's also called as continuous inventory system, because in this technique we continuously take the balances of stock in inventory department. म्हणजे काय तर ह्याला काय बोलतात, कंटिन्युअस इन्व्हेंटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. ह्या टेक्निकमध्ये जे कंटिन्युअसली चेकिंग केलं जातं. सो इन्व्हेंटरी परप्युच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम आहे, त्याच्या मेथड आहेत बिनकार्ड आणि स्टोअर्स लेजर. ओके, सो ह्यावर जो काय आहे हे क्लेरिकल रिपोर्ट बनवले जातात. क्लेरिकल म्हणजे काय तर लिहिलेले रिपोर्ट, डॉक्युमेंटरी लिहिलं जातं की किती स्टॉक आहे, आज किती स्टॉक आला इन्व्हेंटरीमध्ये, त्याच्यानंतर तो स्टॉक इश्यू कधी केलेला आहे, किती क्वांटिटीमध्ये इश्यू केलेला आहे. मीन्स परचेस डिपार्टमेंटला एवढं दिलं, प्रोडक्शन डिपार्टमेंटला एवढं दिलं, सेल डिपार्टमेंटला एवढं दिलं. सो असे इन डिटेल आहेत ते दोघांमध्ये केले जातात, बिनकार्ड आणि स्टोअर लेजरमध्ये. आणि कंटिन्युअस स्टॉक टेकिंग ही त्याची अजून एक म्हणजे तिसरी मेथड आहे. ओके, 3 पार्ट्समध्ये हे डिव्हाइड केलेली आहे ही परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम. सो नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं. मीन्स डॉक्युमेंटेशनवर जेवढं आहे तेवढंच फिजिकली आहे का तिथे प्रेझेंट हे चेक केलं जातं या मेथडमध्ये. मीन्स जी लिस्ट आहे, अ लिस्ट ऑफ इन्व्हेंटरी इज अपडेटेड कंटिन्युअसली. सो वेन वी आर ॲडिंग एनी आयटम्स इन इन्व्हेंटरी, आपण इन्व्हेंटरीमध्ये कोणताही प्रॉडक्ट जेव्हा ॲड करत असतो, सपोज एखादी फार्मास्युटिकल ऑर्गनायझेशन आहे, मीन्स बिग फार्मास्युटिकल ऑर्गनायझेशन आहे, बिग फार्मास्युटिकल कंपनी आहे की तिची इथे टॅबलेट, कॅप्सूल, क्रीमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. सपोज एखादं रॉ मटेरियल आलं त्याच्यामध्ये, रॉ मटेरियल, सो ते इन्व्हेंटरी जे डिपार्टमेंट असतं तिथे स्टोअर कीपर असतात, तर ते त्यांच्या बुकमध्ये, स्टोअर लेजरमध्ये, बिन कार्डमध्ये व्हॉट दे डू, दे आर नोट डाऊन द एंट्री इन दॅट स्टोअर लेजर. अँड देन सिमिलरली जे काही इन्व्हेंटरीमध्ये येईल म्हणजे रिसीव होईल, दॅट ऑल्सो रेकॉर्डेड, अँड अलॉंग विथ दॅट विच एव्हर इज इशूड, थिंग्स ज्या इश्यू केल्या जातात ते पण नोट केलं जातं. सो आणि ह्याच्यावरून बॅलन्स इज व्हॉट बॅलन्स इज रिमेन, जो काही बॅलन्स किती शिल्लक आहे तो काढला जातो. सपोज आता XYZ नावाचा आयटम आहे, तो प्रॉडक्ट आहे, तो आहे इन्व्हेंटरीमध्ये. सो तो किती आला, त्याच्यानंतर किती गेला, हे सगळं समजतं. ओके, सो ह्या मेथडला दिस इज ऑल्सो कॉल्ड एज कंटिन्युअस इन्व्हेंटरी सिस्टम. देन फिनिश गुड्स ऑल्सो, फिनिश गुड्स जे काही आहे त्याचंसुद्धा रेकॉर्ड ह्याच्यामध्ये मेंटेन केला जातो. सपोज एखाद्या कंपनी आहे, पॅरासिटामॉल सिरप बनवलं आहे तिथे, सपोज आता GSK कंपनी आहे,
पॅरासिटामॉल मीन्स कॅल्पॉल सिरप बनवलं त्याने. सो मग ते रॉ मटेरियल त्याच्यासाठी काय काय लागलं होतं त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. रॉ मटेरियल कोणाकडून आलं, कधी आलं, किती क्वांटिटीमध्ये आले, मग रिसिप्ट नंबर काय आहे ते सुद्धा काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. देन बॅलन्स स्टॉक किती आहे मीन्स ऑथराइज पर्सन इज देअर टू कीप दॅट रेकॉर्ड, टू कीप दॅट बॅलन्स स्टॉक. ओके. So now see, this is a method of recording the store balance after every receipt and issue to facilitate regular checking. म्हणजे काय, ही अशी मेथड आहे की स्टोअर रूममध्ये, म्हणजे जिथे सपोज आता तुमची मोठी फार्मसी कंपनी आहे आणि तिथे त्याची स्टोअर रूम असते. सो तिथे जो काही स्टोअरचा बॅलन्स आहे तो रेकॉर्ड केला जातो आफ्टर एव्हरी रिसिप्ट मीन्स आल्यानंतर. ओके. रिसिप्ट आल्यानंतर आणि इश्यू म्हणजे कोणाला आपण इश्यू केले, सेल डिपार्टमेंटला दिलं, परचेस डिपार्टमेंटला एवढं दिलं, प्रोडक्शन डिपार्टमेंटला एवढं दिलं. सो त्याचा रेकॉर्ड आहे तो मेंटेन केला जातो. इश्यू टू फॅसिलिटेट रेग्युलर चेकिंग, जेणेकरून रेग्युलर चेकिंग आहे ते होतं. अँड टू प्रिव्हेंट क्लोजिंग डाऊन फॉर स्टॉक टेकिंग. ओके. मीन्स स्टॉक हा कंटिन्युअसली काय घेतला पाहिजे तर घेत राहायला पाहिजे. ओके. मीन्स कधी थांबता कामा नाही आहे. स्टॉक टेकिंगचं काम जे आहे ते थांबता कामा नाही आहे कुठेही. जसा डॉक्युमेंटरीवर म्हणजे जसं क्लेरिकल वर्क केलं जातं आहे, बिनकार्ड आणि स्टोअर लेजर ह्याच्यावरती क्लेरिकल वर्क केलं जातं आहे. ओके. सो त्या क्लेरिकल वर्कप्रमाणे फिजिकल व्हेरिफिकेशनसुद्धा करता आलं पाहिजे. सो टू प्रिव्हेंट दॅट क्लोजिंग डाऊन म्हणजे काय तर बंद होणं, स्टॉक टेकिंगची प्रोसिजर काय होणं, बंद होणं. म्हणजे हायर ऑथॉरिटीज असतात. सो एखादे जे कोणी एम्प्लॉईज असतात त्या पर्टिक्युलर फर्ममध्ये काम करणारे, सो ते काय करत असतात, ते स्टॉक आहे तो मेंटेन करत असतात, ते स्टॉक आहे तो चेक करत असतात, नोट डाऊन करत असतात. ओके. आणि मग हायर ऑथॉरिटीज येऊन रँडमली मग ते चेक करत असतात. सो ते चेकिंग आहे ते कंटिन्युअसली चालू राहावं. सो याच्यासाठी दिस मेथड दिस मेथड इज ॲडॉप्टेड. ओके. म्हणजे बॅलन्स आहे तो राहिला पाहिजे, किती आहे तो समजला पाहिजे, चेक केला पाहिजे बॅलन्स रेग्युलर चेकिंगसाठी. अँड टू प्रिव्हेंट दॅट क्लोजिंग डाऊन फॉर स्टॉक टेकिंग दिस मेथड इज यूज. सो आफ्टर एव्हरी रिसिप्ट ऑर इश्यू द एंट्री इज मेड इन द बिन कार्ड अँड बॅलन्स इज ॲडजस्टेड. बिन कार्ड इज देअर, स्टोअर लेजर इज देअर. सो आफ्टर एव्हरी रिसिप्ट ऑर इश्यू केल्यानंतर एंट्री जी आहे ती बॅलन्स बिनकार्डमध्ये अँड स्टोअर लेजरमध्ये इन्क्लूड केली जाते. दस बिनकार्ड बिकम्स परपेच्युअल इन्व्हेंटरी रेकॉर्ड अँड स्टोअर बॅलन्स इज रेकॉर्डेड कंटिन्युअसली आफ्टर एव्हरी रिसिप्ट अँड इश्यू. So all errors detected are adjusted both in bin card as well as store ledger under proper authority. जे काही एरर्स असतील म्हणजे ज्या काही चुका असतील सो ते सगळे काय केले जातात, डिटेक्ट केले जातात आणि ते ॲडजस्ट केले जातात, त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट केलं जातं आणि हायर ऑथॉरिटीज आहेत ते काय करतात तर चेकिंग करत असतात कंटिन्युअसली. So this perpetual inventory system that compromises bin card, store ledger and continuous stock taking. So in that first one is the bin card. Okay. Now we will see bin card. So bin card म्हणजे काय असतं, आपण bin cardची इमेज बघूया. ओके. हे bin card, this is a bin card. This image is from your DSBM book, that is R.M. Mehta. DS this Drugstore and Business Management by R.M. Mehta 6th edition is a standard book for your diploma, for your SY diploma in pharmacy for this DSBM subject. Okay. So you also refer this book, Drugstore and Business Management by R.M. Mehta. And another book is there for you, that is the Handbook of Drugstore and Business Management by Ashok K. Gupta. Okay. So these both are best books for you and from your exam point of view. So this image is from your that Mehta book. So here हे काय आहे तर बिन कार्ड आहे. सो आता बिन कार्डमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर आता डिस्क्रिप्शन असतं मटेरियल, म्हणजे काय आलं रॉ मटेरियल. देन बिन नंबर मीन्स बिन कार्डमध्ये काय असतं तर फॉर इच सेपरेट आयटम देर इज अ सेपरेट बिन कार्ड. प्रत्येक सेपरेट आयटमसाठी सेपरेट बिन कार्ड असतं.
So bin card, it's a document which keeps the record of the item. So इथे आता description of material, code number, you had seen the different methods of codification in the drug house management chapter, alphabetical, numerical method. Then different methods are there that you had seen. So among that, any one method is adopted and that code number is given. Then store ledger folio number means store बुकचं लेजर असतं सेपरेट. ओके, सो प्रत्येक आता नंबर असतो मीन्स सपोज डिफरंट काय असतात, ज्यांच्याकडून रॉ मटेरियल येतं त्यांच्या डिफरंट अशा पार्टीजच्या एंट्रीज असतात त्याच्यावरती. ओके, सो पर्टिक्युलर आता हा जर ब्रँड आहे, सपोज आता पॅरासिटामॉल आहे आणि पॅरासिटामॉल सिरप बनवण्यासाठी आता समजा सिरप म्हणजे स्वीटनर लागतो आहे. ओके, सो त्या स्वीटनरचं काय असतं, एक सेपरेट अकाउंट असतं त्या पर्टिक्युलर त्याच्यावर स्वीटनर. सो मग त्याच्या एंट्रीज कोणाकडून आलं आहे, किती कधी आलं आहे, किती तारखेला आलं आहे, किती क्वांटिटीमध्ये आलं आहे, कोणाला दिलं आहे, परचेस कोणाला केलेलं आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंटला किती दिलं आहे, सेल डिपार्टमेंटला किती दिलेलं आहे, ह्या सगळ्या ह्याच्यावरती काय केलं जातात, इन डिटेल फिलअप केलं जातात. स्टोअर्स लेजर नंबर, देन बिन नंबर, सो देन नॉर्मल क्वांटिटी टू ऑर्डर, किती क्वांटिटीमध्ये ऑर्डर करायचं आहे, देन मॅक्झिमम स्टॉक लेवल, रिऑर्डर स्टॉक लेवल. ओके, सो इन आफ्टर दॅट हे जे आहे मॅक्झिमम स्टॉक लेवल आणि रिऑर्डर स्टॉक लेवल. सो नेक्स्ट आहे तुम्हाला म्हणजे रिऑर्डर लेवल म्हणजे काय, तर जेव्हा परत ऑर्डर करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला मटेरियल परत परचेस करावं लागतं. मीन्स रिऑर्डर लेवल इज फिक्स बिटवीन द मिनिमम अँड मॅक्झिमम स्टॉक लेवल. सो तुम्हाला हे जे फेनॉमेनॉन आहेत, ही जी कन्सेप्ट आहे मॅक्झिमम स्टॉक लेवल आणि रिऑर्डर लेवल, आपल्याला इन डिटेल आपण नंतर शिकणार आहोत. सेटिंग ऑफ व्हेरियस लेवल्स आहे ह्या चॅप्टरमध्ये पुढे, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते. ओके, आता इथे नीट आता लक्ष द्या, खाली आहे इथे डेट आहे. ओके, सो डेट लिहिली जाते. रिसिप्ट येतं ह्याच्यामध्ये GR नंबर म्हणजे काय, तर गुड्स रिसिप्ट नंबर. ओके, ती गुड्स जी आपल्याकडे येतं त्याच्यावर रिसिप्ट नंबर असतो तो. देन क्वांटिटी, किती क्वांटिटीमध्ये आलेलं आहे ते असतं. देन नेक्स्ट कॉलम सी, इश्यू, SR नंबर. SR नंबर मीन्स वॉट, स्टॉक रिसिप्ट नंबर. मीन्स परचेस डिपार्टमेंटला किती स्टॉक दिलेला आहे त्याचा रिसिप्ट नंबर असतो, तो किती क्वांटिटी दिलेल्या आहेत. सपोज आता जे आता प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, आता रिसिप्ट नंबरमध्ये आता समजा तुमची कंपनी आहे, पॅरासिटामॉलचा सिरप बनवायची तुमची कंपनी आहे आणि त्याच्यासाठी एम्प्टी कंटेनर 1000 आलेत. ओके, सो अंडर दॅट इन क्वांटिटी 1000 येणार. देन इश्यू, आता त्याच्यातले प्रोडक्शन डिपार्टमेंटला 1000 मधले 500 कंटेनर्स दॅट आर गिव्हन टू दॅट प्रोडक्शन डिपार्टमेंट. ओके, सो SR नंबरमध्ये जो काही रिसिप्ट नंबर असेल तो येईल अँड क्वांटिटी 500 येईल. सो हिअर बॅलन्स क्वांटिटी विल बिकम वॉट, 100 - 500 इज इक्वल टू 500. सो बॅलन्स क्वांटिटी येतं तिचे. ओके, सो हे बिन कार्ड असतं. सो बिन कार्डमध्ये काय केलं जातं, तर ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असतं म्हणजे जे काही असेल लेटर डिस्क्रिप्शन असतं. देन इट कंटेन्स द एंट्रीज ऑफ इनकमिंग गुड अँड आउटगोईंग गुड. मीन्स रेटचे बिल नंबर, कोणत्या सप्लायरकडून आलं आहे, इश्यू कोणाला केलं आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, सेल डिपार्टमेंट आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, कोणाला किती दिलं आहे. ओके, सपोज मग त्या एम्प्लॉईजला असतील, मग त्या एम्प्लॉईला दिलं असेल, सो त्या एम्प्लॉईचं नाव, किती क्वांटिटी दिली आहे, देन हाऊ मच बॅलन्स इज रिमेन. सो ह्याच्यामध्ये कळतं सगळं. बिन कार्ड अपडेट कधी केलं जातं, बिन कार्ड इज अपडेटेड वेन इन्व्हेंटरी इज आयदर रिसीव ऑर सेल. ओके, म्हणजे तसं बिन कार्ड अपडेट एव्हरी अपडेशन केलं जातं. प्रत्येक वेळेला जेव्हा रिसीव होईल तेव्हा परत मग बिन कार्ड अपडेट केलं जातं. जेवढं परत इश्यू होईल तेव्हा त्याच्यामध्ये नवीन एंट्रीज आहेत त्या केल्या जातात. ओके, सो नाऊ सी बिन कार्ड मीन्स वॉट, दिस इज अ डॉक्युमेंट मेंटेन बाय द स्टोअर कीपर इन हिज स्टोअर टू कीप रेकॉर्ड ऑफ ऑल आयटम्स ऑफ मटेरियल्स. हे जे आहे बिन कार्ड, हे डॉक्युमेंट आहे, हे मेंटेन कोण करतं, तर स्टोअर कीपर्स असतो त्याच्या स्टोअरमध्ये. मीन्स सपोज एखादी मोठी फार्मसी कंपनी आहे आणि त्याची स्टोअर रूम आहेत. सो स्टोअर कीपर देअर इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन असतात, स्टोअर कीपर. ओके, सो ते मेंटेन द रेकॉर्ड, ते बिन कार्डवर रेकॉर्ड मेंटेन करतात. दॅट इज द ऑफ ऑल आयटम्स ऑफ मटेरियल्स अँड गुड्स इन हिज
स्टोअर, त्यांच्या स्टोअरमध्ये सगळे जे आयटम्स आहेत आणि गुड्स ज्या काही आहेत सगळ्या त्याचा रेकॉर्ड मेंटेन करतात. सो बिन कार्ड सर्व्स द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग रेडी रेफरन्सेस. ओके, सो बिन कार्डमुळे काय होतं तर जे काही डॉक्युमेंटेशन जे काही आहे, सो रेडी रेफरन्सेस मीन्स कधीही इमर्जन्सीमध्ये हायर ऑथॉरिटीज जरी कधीही आल्या आणि तिने इन्स्पेक्शन करायला डॉक्युमेंट्स मागितली, सो बिन कार्ड आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. सो बिन कार्ड इज यूज फॉर इच मटेरियल, प्रत्येक मटेरियलसाठी बिन कार्ड आहे यूज केलं जातं. देन इच रिसिप्ट, इश्यू और रिटर्न इज रेकॉर्डेड इन अ bin card and the latest balance is also show after each receipt and issue. प्रत्येक रिसिप्ट नंतर आणि इश्यू नंतर लेटेस्ट जो बॅलन्स काही आहे दॅट बॅलन्स आहे तो शो केला जातो. सो इट शोज द क्वांटिटीज ऑफ इच मटेरियल्स रिसिव्ड, इश्यूड अँड इन अ स्टॉक. मग इट बिन कार्ड काय शो करतं, क्वांटिटी कसली तर प्रत्येक मटेरियलची क्वांटिटी. सो किती रिसीव केलं आहे, इश्यू किती केलं आहे अँड इन स्टॉक किती आहे म्हणजे बॅलन्सला किती आहे. सो ह्या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आहे ही बिन कार्डमुळे आपल्याला मिळते. सो दिस इज अबाउट द बिन कार्ड. हे झालं बिन कार्ड. देन नेक्स्ट इज व्हॉट, स्टोअर्स लेजर. नेक्स्ट काय आहे तर स्टोअर लेजर आहे. सो स्टोअर लेजर इज मेंटेन बाय अकाउंटिंग डिपार्टमेंट. अकाउंटिंग डिपार्टमेंट आहे ते स्टोअर लेजर काय करतात, मेंटेन करतात. सो सिमिलर टू बिन कार्ड सेम आहे, बट एक्सेप्शन इज दॅट इट हॅज अ कॉलम फॉर रेट अँड अमाऊंट. ओके, एक्स्ट्रा कॉलम सिमिलर बिन कार्ड सारखंच आहे सिमिलरली हे, बट ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कॉलम कशासाठी आहेत तर रेट आणि अमाऊंटसाठी आणि लास्टला स्टॉक व्हेरिफिकेशनसाठी कॉलम आहे. सो इन बिन कार्ड देअर वर नो कॉलम्स, ओनली क्वांटिटी वॉज देअर. क्वांटिटीचे कॉलम होते बिन कार्डमध्ये, बट हिअर अलॉंग विथ क्वांटिटी दॅट इज द व्हॅल्युएशन ऑफ क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट, देन हू व्हेरीफाय दॅट स्टॉक इज ऑल्सो देअर. सो पहिलं आपण बघूयात स्टोअर लेजर कसं येतं. आता हे स्टोअर लेजर अकाउंट आहे. सो इथे डिस्क्रिप्शन असतं मटेरियलचं, म्हणजे मटेरियल जे काही प्रॉडक्ट एखादा मागवलेलं आहे. सपोज आता ऑइंटमेंट एखादं तुम्हाला तयार करायचं आहे, ऑइंटमेंटची कंपनी आहे, ऑइंटमेंट बेस मागवलं आहे. ओके, व्हाईट सॉफ्ट पॅराफिन मागवलं आहे, येलो सॉफ्ट पॅराफिन मागवलेलं आहे. सो दॅट्स मीन्स व्हाईट सॉफ्ट पॅराफिन. देन कोड नंबर, कोडिफिकेशननुसार जो काही कोड नंबर दिला असेल तो, बिन नंबर, देन लोकेशन त्याचं ए रॅकमध्ये आहे, बी रॅकमध्ये, युनिट किती असेल ते ग्रॅम, वॉट एव्हर, ग्रॅम, ML. देन दिस मॅक्झिमम स्टॉक किती मागवायचा आहे, मिनिमम स्टॉक किती मागवायचं आहे, रिऑर्डर लेवल कधी करायची आहे, ऑर्डरिंग क्वांटिटी किती क्वांटिटीमध्ये ऑर्डर करायचं आहे, हे असतं त्याच्यामध्ये. देन सी, आता ह्याच्यामध्ये काय आहे, डेट लिहिली जाते ऑफकोर्स. देन GR नंबर म्हणजे काय, गुड्स रिसिप्ट नंबर. ओके, गुड्स किती आल्यात तो नंबर. देन क्वांटिटी किती क्वांटिटीमध्ये आलं आहे आणि रेट आणि अमाऊंट इज ऑल्सो देअर. हा एक्स्ट्रा ॲडिशनल कॉलम्स असतात ह्याच्यामध्ये. सो रेट अँड अमाऊंट हे जे कॉलम आहेत मीन्स पर युनिट आता किती रेट आहे. ओके, व्हाईट सॉफ्ट पॅराफिन आलं आहे. ओके, सो मग त्याचा रेट किती आहे, पर ग्रॅम एवढा रेट आहे. ओके, पर ग्रॅम ₹50 रेट आहे. देन ओके, देन 50 ग्रॅम्ससाठी किती रेट होईल. ओके, सो दॅट अमाऊंट इज देअर. देन दिस इज अबाउट रिसिप्ट. देन इश्यूमध्ये आता SR नंबर आहे. SR नंबर मीन्स वॉट, स्टॉक रिसिप्ट नंबर. ओके, इथे लास्टला बघा GR नंबर आणि SR नंबर, देअर लॉंग फॉर्म्स आर गिव्हन. सो स्टॉक रिसिप्ट नंबर, कोणाला स्टॉक आपण दिलेला आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट. सो दॅट इज स्टॉक रिसिप्ट नंबर. क्वांटिटी किती क्वांटिटी दिली आहे. देन रेट अँड अमाऊंट इज ऑल्सो देअर. देन बॅलन्स, किती बॅलन्स राहिला आहे. ओके, मीन्स जसं की मी सांगितलं 100मधले एम्प्टी कंटेनर्स. ओके, आता इथे समजा एम्प्टी कंटेनर्स आहेत 100. ओके, 100 आलेत आता, आणि समजा इथे व्हाईट सॉफ्ट पॅराफिन आलेला आहे. ओके, टोटल 2000 ग्रॅम आलं आहे. 2000 ग्रॅम व्हाईट सॉफ्ट पॅराफिन आलं आहे. त्याच्यातलं 1000 ग्रॅम व्हाईट सॉफ्ट पॅराफिन कोणाला दिलं आहे तर प्रोडक्शन डिपार्टमेंटला दिलं आहे. सो बॅलन्स किती आता राहिलं आहे, किती 1000 ग्रॅम इज रिमेन. सो दॅट क्वांटिटी, रेट, अमाऊंट इज गिवन इन दॅट बॅलन्स कॉलम.
देन आफ्टर दॅट कॅटलॉग्स लास्ट जो कॉलम आहे दॅट इज स्टॉक व्हेरीफाय. ओके, स्टॉक व्हेरिफिकेशन आहे. हायर ऑथॉरिटीज ज्या कोणी असतील, मीन्स मॅनेजमेंट पर्सन्स आर देअर, मॅनेजमेंट पर्सन्स असतात, हे मॅनेजमेंटमधले पर्सन्स असतात. सो ते सुद्धा मग काय करू शकतात, चेक करू शकतात कोणी हे येऊन कोणी हे केलेलं आहे. मीन्स स्टॉक व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये हा स्टॉक त्या स्टोअर कीपर आहे. ओके, स्टोअर कीपर आहे, स्टोअर कीपरमध्ये अजून जर एम्प्लॉईज आहेत, असिस्टंट आहेत त्यांचे, सो डेट ते लिहिली जाते. देन इनिशियल, सपोज आता मी जर काय केलं आहे, मी स्टॉक आहे तो चेक केला आहे. सो माय इनिशियल AB, ओके, अंकिता बेर्डे, माय इनिशियल AB कम्स हिअर इन द इनिशियल कॉलम. अँड रिमार्क्स मीन्स करेक्ट आहे और स्टॉक ॲडजस्ट होत नाही आहेत, दॅट रिमार्क्स आहेत ते तिथे केले जातात. सो आता AB मी इथे माझे इनिशियल लिहिली आहेत. स्टोअर लेजरवर हे येतं सगळं. आणि जेव्हा हायर ऑथॉरिटी चेक करायला येतील, मीन्स मॅनेजमेंटमधले जे लोक आहेत तेव्हा चेक करायला येतील, तेव्हा त्यांना समजतं दिस व्हाईट सॉफ्ट पॅराफिनचा जो काही स्टॉक आहे ह्या AB पर्सनने चेक केलेला आहे. सपोज मग त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट आला, ओके, देन दॅट मिस्टेक मग कोणावरती येतं, ज्या पर्सनने. सपोज मी स्टॉक चेक करून केला सगळा, मी हे फिलअप केलं स्टोअर लेजर अकाउंट, आणि समजा जर काही डिफेक्ट आला, क्वांटिटीजमध्ये डेव्हिएशन आलं, देन इट्स अ माय मिस्टेक. ओके, सो नाऊ सी स्टोअर लेजर मीन्स व्हॉट, इट इज केप्ट इन द कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट. कॉस्ट और लेजर कुठे, कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंटची, जे अकाउंटिंग डिपार्टमेंटच यूज करतं हे. द स्टोअर लेजर इज जनरली मेंटेन इन द फॉर्म ऑफ लूज लीफ कार्ड्स. लूज लीफ कार्ड असतात, ह्याच्यामध्ये कार्ड्स असतात म्हणजे, बट लूज लीफ कार्ड बिकॉज दे कॅन बी इझिली रिमूव्ड अँड इन्सर्टेड. म्हणजे लूज लीफ कार्डमध्येच काय केलेली असतात, हे बनवलेली असतात स्टोअर लेजर असतात. म्हणजे का लूज लीफ कार्डमध्ये, की जेणेकरून कधीही मीन्स कधीही रिमूव्ह करता येतील, मीन्स कॅन बी इझिली रिमूव्ड अँड इन्सर्टेड. ओके, सो दॅट दे आर मीन्स लूज लीफ कार्ड फॉर्मॅटमध्येच ती बनवलेली असतात स्टोअर लेजर. ओके, अंडरस्टँड, दिस इज स्टोअर लेजर. इट इज केप्ट इन व्हॉट, कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट. कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट युजेस इट्स केप्ट देअर अँड मेंटेन इन, लक्षात का ठेवायचं, कशामध्ये मेंटेन केलं जातं, लूज लीफ कार्ड्समध्ये. ओके, बिकॉज दे कॅन बी इझिली रिमूव्ड अँड इन्सर्टेड. दिस इज अबाउट स्टोअर लेजर. देन नेक्स्ट इज कंटिन्युअस स्टॉक टेकिंग. ओके, सो कंटिन्युअस स्टॉक टेकिंग म्हणजे काय, तर रँडमली चेक केलं जातं. मीन्स हिअर व्हेरिफिकेशन इज डन. मीन्स बिनकार्ड अँड स्टोअर लेजर हे बनवले जातात. सो बिनकार्ड आणि स्टोअर लेजर्स बोथ व्हेरीफाय करण्यासाठी स्टॉक टेकिंग मेथड इज यूज. और दिस अजून दुसरा एम आहे ह्या मेथडचा, दॅट इज मीन्स एम्प्लॉईज आहेत. सो एम्प्लॉईज ते हॉनेस्टली काम करत आहेत का नाही, मीन्स व्यवस्थित स्टॉक चेक करून ते आता बिनकार्ड आणि स्टोअर लेजर हे काय झाले, तर हे डॉक्युमेंटरीज वर्क झालं. ओके, मीन्स फक्त रिटर्न जो काही स्टॉक आहे तो मोजून तेवढा फक्त क्लेरिकल वर्क आहे हे ह्याच्यामध्ये लिहिलं जातं. बट आता इथे कंटिन्युअस स्टॉक टेकिंगमध्ये काय केलं जातं, तर ॲक्च्युअली स्टोअर लेजरमध्ये ते आहे का नाही हे बघितलं जातं. मीन्स आता बिनकार्डवर 700 लिहिले आहेत कंटेनर, बट ते ह्याच्यावरती खरोखर त्या स्टोअर रूममध्ये खरोखर तेवढे 700 आहेत का नाही. ओके, हे फिजिकली काय केलं जातं, तर चेक केलं जातं. ओके, मीन्स रँडमली चेक केलं जातं. मीन्स आता टोटल आता 500 प्रॉडक्ट्स असतील त्या स्टोअर रूममध्ये. सो आता मीन्स आज हा 1 डिसेंबर आहे. सो 1 डिसेंबरला 10 प्रॉडक्टचा स्टॉक करायचा, देन 2 डिसेंबरला रिमेनिंग 10 प्रॉडक्टचा स्टॉक करायचा, असं केलं जातं. ओके, म्हणजे ह्यालाच बोलतात कंटिन्युअस स्टॉक टेकिंग. सो नाऊ सी, under this system only a limited number of items are verified on a day. त्या पर्टिक्युलर डेला काय केलं जातात, लिमिटेड नंबर असतात. ओके, म्हणजे जसं की आज टुडे वी विल डू 10 आयटम्स, टुमारो नेक्स्ट 10. ओके, सो लिमिटेड नंबर ऑफ आयटम्स आर व्हेरीफाईड ऑन अ डे.
Then the selected number of items okay are counted daily or at frequent intervals. काय केलं जातं, जे काही आता म्हणजे आता 500 प्रोडक्ट्स आहेत, सो 10 प्रोडक्ट्स आज काउंट करायचे तसं ठरवलं जातं आणि ते त्या पर्टिक्युलर डेला ते सेपरेट मीन्स ॲट फ्रिक्वेंट इंटरवल ते काउंट केले जातात आणि ते कम्पेअर केले जातात विथ द बिन कार्ड अँड स्टोअर लेजर बाय द स्टोअर कीपर. ओके, मग ते काय केले जातात, जे काही आता आहेत ते चेक केले जातात. मीन्स खरोखर ह्याच्यामध्ये जेवढे लिहिलेले आहेत बिन कार्ड आणि स्टोअर लेजरमध्ये 700, किंवा काय केलं जातं, पहिल्यांदा तिथे जायचं ते जे कुठे स्टोअर केलं तिथे. ओके, सो आता कंटेनरच्या बॅलन्स किती आहे मोजायचा, काउंट करायचं. 700 आहे, सो मग स्टोअर लेजर बिन कार्डवर तेवढंच आहे का, 700 आहे का ते चेक करायचं. दॅट इज हाच आहे सेकंड पॉईंट. म्हणजे काउंट करायचं, डेली काउंट करायचं ॲट फ्रिक्वेंट इंटरवल्स अँड कम्पेअर्ड विथ बिन कार्ड अँड स्टोअर लेजर बाय द स्टोअर कीपर. देन नेक्स्ट सी थर्ड पॉईंट काय आहे, द बिन कार्ड अँड स्टोअर लेजर रेकॉर्ड द बॅलन्सेस अँड देअर करेक्टनेस कॅन बी व्हेरीफाईड बाय मीन्स ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन. बिन कार्ड आणि स्टोअर लेजर जे आहे त्याच्यावर बॅलन्सेस हे लिहिले जातात, किती क्वांटिटीज आहेत ते त्याच्यावरती लिहिलं जातं. बट हे काय झालं, हे डॉक्युमेंटरी वर्क झालं फक्त. बट आता ते लिहिलेलं खरोखर ट्रू आहे का, मीन्स देअर करेक्टनेस, जेवढं लिहिलं आहे बिन कार्डवर तेवढं खरोखर क्वांटिटी प्रेझेंट आहे का स्टोअर रूममध्ये, दॅट इज चेक बाय फिजिकल व्हेरिफिकेशन. म्हणजे फिजिकली खरोखर तिथे चेक करून, ओके, फिजिकल व्हेरिफिकेशन करून चेक केलं जातं ह्या मेथडमध्ये, कंटिन्युअस स्टॉक टेकिंग मेथडमध्ये. ओके, देन in case means any difference between occur means recorded and actual balances, then it has to be pointed out to the higher authority or management. समजा जर काही डिफरन्स आला मीन्स रेकॉर्ड केलेला आणि ॲक्च्युअल बॅलन्स, रेकॉर्डेड बिन कार्ड आणि स्टोअर लेजरवरती जेवढं रेकॉर्ड केलं आहे आणि समजा आता 700 एम्प्टी कंटेनर्स रेकॉर्ड केले आहेत, बट इथे ॲक्च्युअलमध्ये 600 जर आहेत, सो असे जर काही डिफिकल्टी झाला तर मॅनेजमेंटला इन्फॉर्म केलं जातं. ओके, सो दिस इज कंटिन्युअस स्टॉक टेकिंग मेथड. सो कंटिन्युअस स्टॉक टेकिंग मेथड काय लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये लिमिटेड नंबर ऑफ आयटम्स ते व्हेरीफाय केले जातात. देन सिलेक्टेड रँडमली काय केले जातात, काउंट केले जातात. देन कम्पेअर केले जातात ॲज पर हे आहे का, रीडिंग जेवढं लिहिलं त्याच्यानुसार आहे का. देन बिन कार्ड आणि स्टोअर लेजरवर बॅलन्स रेकॉर्ड केला जातो. ओके, बट त्याचं मीन्स फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यानंतर देअर करेक्टनेस कॅन बी व्हेरीफाईड. देन इफ any difference occur between the recorded and actual balances, then it has been pointed to the higher authority or management. जर काही डिफरन्स असेल त्याच्यामध्ये तर मॅनेजमेंटला काय केलं जातं, इन्फॉर्म केलं जातं. ओके, सो दिस इज कंटिन्युअस स्टॉक टेकिंग. Perpetual inventory system compromises this bin card, store's ledger and continuous stock taking. Then we will see the advantages of this perpetual inventory system. Advantages काय आहेत perpetual inventory systemचे ते आपण बघूया. सो ह्याच्यामध्ये आता मेन ॲडव्हान्टेज काय आहे तर क्विक व्हेरिफिकेशन करता येतं स्टॉकचं. म्हणजे कधीही वाटलं तरी बिन कार्ड आणि लेजर बघून स्टॉक आहे तो टॅली करता येतो. देन पैसे मनी करेक्टली इन्व्हेस्ट होतात का नाही हे सुद्धा समजतं ह्याच्यामध्ये. देन इमिडिएट डिटेक्शन ऑफ द थेफ्ट ऑर लिकेजेस इफ कॅन बी डन. म्हणजे आता सी हिअर फर्स्ट पॉईंट जो की आहे, इट हेल्प्स इन डिटेक्शन अँड इमिडिएट रेक्टिफिकेशन ऑफ क्लेरिकल एरर्स. ओके, क्लेरिकल एरर्स मीन्स 1000 लिहायचं आहे तिथे जर 100 लिहिलं गेलं, दॅट इज द क्लेरिकल एरर्स. ओके, सो दॅट कॅन बी डिटेक्टेड अँड इमिडिएट रेक्टिफिकेशन म्हणजे लगेचच्या लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेता येते. ओके, आणि इमिडिएट डिटेक्शन ऑफ थेफ्ट ऑर लिकेजेस इफ दॅट क्लर्क इज डुईंग एनी फ्रॉड
देन इट कॅन बी कॉट. जर कोणी क्लर्क आहे तर फ्रॉड करत असेल तर ते कॉट कसं करता येतं, बिकॉज पेपर इज सेईंग डिफरंट क्वांटिटी अँड इन ॲक्च्युअल इन फिजिकल डिटर्मिनेशन, म्हणजे पेपरवरती एक क्वांटिटी आहे बट जेव्हा चेक करताना फिजिकली जेव्हा चेक केलं इट्स शोईंग देअर इज अ डिफरंट क्वांटिटी. सो देअर विल बी डेव्हिएशन इन क्वांटिटीमध्ये डेव्हिएशन होतं तेव्हा. ओके, आणि आपण व्हेरीफाय करू शकतो फ्रॉड झाला आहे का नाही ते. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज एन्श्युअर्स रिलायबल चेकिंग ऑफ द स्टोअर आयटम्स. ओके, आता बिनकार्ड आहे, बिनकार्डवर एंट्रीज केली जातात, स्टोअर लेजरवरती एंट्रीज केली जातात. सो रिलायबल चेकिंग मीन्स प्रॉपर चेकिंग आहे ते करता येतं. इट इन्श्युअर्स रिलायबल चेकिंग ऑफ स्टोअर आयटम्स. देन अ टाइमली ॲक्शन कॅन बी टेकन ऑन सिरियस शॉर्टेजेस. मीन्स जर काही काय असेल शॉर्ट असेल तर लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेता येते, बिकॉज टॅली करताना समजतं काय शॉर्ट आहे ते. सो लगेच त्याची ऑर्डर आपण देऊ शकतो. अँड ही सर्व म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं, मोरल चेक ऑन द स्टाफ द सर्विंग ॲज, म्हणजे डिझॉनेस्टी. आपण जर आधी मी सांगितलं तुम्हाला स्टाफचं सुद्धा मोरल चेकिंग करता येतं ह्या मेथडमुळे, बिकॉज पेपर जर डिफरंट क्वांटिटी सांगत असेल आणि ॲक्च्युअलमध्ये डिफरंट क्वांटिटी सांगत असेल तर डेव्हिएशन येतं. आणि जर कोणी क्लर्क आहे फ्रॉड करत असेल दॅट कॅन बी कॉट. देन ओव्हरस्टॉकिंग आणि अंडरस्टॉकिंग इज अवॉइडेड. Why this avoided? Because this method means perpetual inventory system covers verification of stock with regard to maximum and minimum stock level. Maximum किती आहे, मिनिमम किती आहे. सो ह्याचं व्हेरिफिकेशन होतं, ह्या स्टॉकचं व्हेरिफिकेशन होतं. सो म्हणजे ओव्हरस्टॉकिंग म्हणजे काय तर जास्त स्टॉक, गरजेपेक्षा जास्त स्टॉक. अँड अंडरस्टॉकिंग म्हणजे काय तर कमी स्टॉक, गरज आहे बट त्याच्यापेक्षा स्टॉक कमी आहे, दॅट इज कॉल्ड अंडरस्टॉकिंग. ओके, इज अवॉइडेड इन दिस मेथड. Then it also helps in the compilation of profit and loss account and balance sheet. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, रॉंग मिस्टेक्स आहेत ह्या होत नाहीत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये. So these are advantages of this perpetual inventory system. What are advantages? It helps in easy detection and immediate rectification of errors. Then it ensures reliable checking of the store items. Okay, in this manner, because without disturbing routine works of the enterprise, because storekeeper असतात त्याच्याकडे ते चेकिंग करत असतात. सो रेग्युलर वर्किंग त्यांचं चालूच असतं. देन timely action can be taken on serious shortages. Then it serves as moral check to the staff, means dishonesty like that factors that can be avoided. Then overstocking and understocking is also avoided. So this is perpetual inventory system. So this method is important from your exam point of view. In your exam you may ask this question, exam मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे on perpetual inventory system. So what we had seen, it is method of recording store balance after every receipt and issue. Then it compromises what? Compromises bin card, stores ledger and continuous stock taking. So this bin card is maintained by who? Storekeeper in his stores to keep the record of all items and materials. Then it shows the quantity of each material received, issue and in stock. Balance is also showed. This is bin card. Then we had seen store ledger. It is handled by cost accounting department. So is maintained in form of loose leaf card because it can be easily inserted and removed. Then continuous stock taking method means randomly that items that are checked and they are counted and they are compared as written on the bin card and source ledger. They are compared, that is the actual quantities and the quantities in bin card and store ledger. Then we had seen the advantages of perpetual inventory system. Okay, so now we will stop over here. If anyone having difficulties there, आजच्या लेक्चरमध्ये जर कोणाला काही डिफिकल्टी असेल, जर कोणाला काही
समजलं नसेल तर तुमचे डाऊट्स असतील, काही डाऊट्स असतील ते विचारा मला, लगेच डाऊट्स आपण क्लिअर करूयात तुमचे. ओके, सो now we will stop over here. Listen all the lectures, both the lectures of both the subjects very carefully. Okay, and if any difficulty is there, then ask me. So happy learning. Thank you. Stay safe.